मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत संक्रांतीला चुकूनही या 3 साड्या घालू नका. या कलरच्या साड्या देखील तुम्ही घालू नका. तर चला सुरुवात करू. मकर संक्रांती हा संपूर्ण भारतात साजरा होतो. दरवर्षी 14 जानेवारीला जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांत हा कापणीचा सण म्हणूनही ओळखला जातो. वैदिक दिनदर्शनानुसार मकर संक्रांती 2025मध्ये मंगळवारी 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सूर्यदेव सकाळी 9:03 वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहे. या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचे शुभ मुहूर्त सकाळी 9:03 ते सायंकाळी 5:46 वाजेपर्यंत आहे. या शुभ मुहूर्तावर गंगा स्नान करून जो दान करतो त्याला त्याचे चांगले फळ मिळते. सूर्याचे मकर संक्रमण पालव करवणारा आहे असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे. तिने केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने ती कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाईची फुले घेतली आहे. पायस भक्षण करीत आहे. जातीने ती सर्प आहे. भूषण आर्था मोती धारण केला आहे. संक्रांत कालावधी 8 तास 42 मिनिट हा पवित्र कालावधी असणार आहे. प्रत्येक महिला संक्रांतीला नवीन साडी खरेदी करत असते किंवा काही महिला अगोदरच्या साड्या देखील घालतात. पण आपण जेव्हा अगोदरच्या साड्या घालत असतो, शास्त्रानुसार या 3 साड्या चुकूनही संक्रांतीला घालू नये. हे खूप अशुभ मानले जाते. त्याला काही गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे आपल्याकडून चुका होतात आणि त्यानंतर मात्र आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. कोणत्या आहेत त्या 3 साड्या आपण जाणून घेणार आहोत. अशा साड्या घातल्यामुळे आपल्याला नेहमीच अडचणीचा सामना करावा लागतो. तर संक्रांतीच्या पवित्र दिवशी चुकूनही या 3 साड्या घालू नका. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो. कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान असतो आणि रात्र मोठी असते. परंतु मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्रही छोटी होत जाते. तसेच मकर संक्रांतीला स्नान दान देवाचे दर्शन याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानले जात असते. तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप पुण्य मिळते. तसेच सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो. या दिवसाचे धार्मिक महत्त्व. या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडतात असे मानले जाते. भक्त विधी करतात, प्रार्थना करतात, गरजूंना दान देतात आणि गंगासारख्या नद्यामध्ये पवित्र स्नान करतात. ज्यांना मोक्ष मिळत असेल असे म्हटले जाते. पौराणिकदृष्ट्या असे मानले जाते की भीष्म पितामहांनी मुक्ती मिळवण्यासाठी उत्तर नारायण धर्माने या दिवशी आपले नश्वर शरीर सोडणे निवडले. मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे? सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते. आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीचे पाने तीळ टाकून स्नान करावे. आंघोळीनंतर नवीन कपडे घाला. त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करा. त्यामध्ये कुंकुम, तांदूळ आणि तीळ मिसळा. सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा. लाल फुले, उदबत्ती, दिवा, नैवेद्य, तिळाचे लाडू, गूळ इत्यादीचे नैवेद्य अर्पण करा. मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने आरोग्य आणि सुख समृद्धी प्राप्त होते. या दिवशी हळदी कुंकवाला विशेष असं महत्त्व असतं आणि हा एक सौभाग्यकारक सण म्हटला तरी देखील चालेल. आणि त्यामुळे स्त्रियांना प्रश्न पडतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी चुकून देखील नेसू नये. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाला वेळ आणि अनसाधारण असं महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग सकारात्मक, शुभदायी, लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. पण आपल्या हिंदू धर्मात काही 4-5 रंग आहेत की ते खूप शुभ मानले गेले आहेत. संक्रांती दिवशी महिलांनी सर्वात मोठा पार पडणारा प्रश्न म्हणजे कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्यात.
ज्या साड्या संक्रांती दिवशी घालू शकतो, तर पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग. अतिशय शांतता प्रदान करणारा रंग आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या देखील घालू शकता. हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार, रंगभूमी तसेच सिनेमा क्षेत्रात यश मिळवून देतो. हिरवा रंग एकांताचा निर्देशक आहे. सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारे माणसं निसर्गप्रेमी, स्वप्नाळू असतील, मनाप्रमाणे वागणारे आणि आपल्या तंत्रीत राहणारे आणि तरीही बुद्धीप्रमाणे ज्ञानी असतात. शास्त्रातही हिरव्या रंगाला महत्त्व आहे. तो शुभ आणि सौभाग्यप्राप्तीचे प्रतीक आहे असे मानले जाते. जशी हिरवी साडी, बांगड्यांच्या हिरवा चुडा. त्यानंतर दुसरा शुभ रंग आहे तो म्हणजे लाल रंग. हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि सुखी जीवनाचे प्रतीक आहे. लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे. हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचे देखील रंग आहे. तसेच देवी लक्ष्मीला देखील लाल रंग आवडतो. महालक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते, लाल व कमळावर विराजमान असते. रामभक्त हनुमाला देखील लाल व शेंदुरी आवडतो. याच कारणामुळे रामभक्त हनुमानाला शेंदूर अर्पित करतात. माँ दुर्गाच्या मंदिरात आपल्याला लाल रंगाचा वापर जास्तीत जास्त पाहायला मिळतो. सवासिनीचा सिंदूर देखील लाल असतो. अत्यंत पवित्र मानला जाणारा लाल रंग प्रेमाचे प्रतीक आहे. लाल रंग बहुतेक महिलांना आवडतो. लाल रंग आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो व उष्णता निर्माण करतो. आयुष्यातील प्रगतीशी संबंधित लाल रंग आहे. आपण संक्रांत दिवशी लाल रंगाची साडी तसेच लाल रंगाच्या बांगड्या तुम्ही परिधान करू शकता. मॅचिंग काळामध्ये खूप गोष्टी मॅचिंग करता येईल. भारताच्या शाश्वत सनातन पूर्वजन्मीचे संकल्पना सांगणारा हा रंग आहे. तो अंधकार आणि वाईटाचा नाश देखील करत असतो. त्यामुळे लाल रंग अत्यंत शुभ आहे. तिसरा शुभ रंग आहे तो म्हणजे गुलाबी. गुलाबी प्रत्येक महिलेकडे गुलाबी रंगाची साडी ही असतेच. प्रत्येक महिलांना गुलाबी रंग पण आवडतो. आता असे झाले की प्रत्येक महिलेकडे कपाटामध्ये गुलाबी रंगात एकापेक्षा जास्त साड्या आहेत. गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक आहे. प्रेमाची भावना किंवा नम्रपणा दर्शवतो. गुलाबी रंग हा स्त्रियांचे निगडीत आहे. गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीक आहे. गुलाबी रंग बघितल्यावर समस्या नसलेल्याला आयुष्याचे जाणवतात. आयुष्यामध्ये शांती, समृद्धी व आनंद घेतो. गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधीही जाणवत नाही. असे काही लोक सांगतात, गुलाबी रंग नेहमी तुम्ही कलाकार आहे आणि सर्जनशील आहात असा भास करून देतात. त्यानंतर चौथा रंग आहे तो म्हणजे केशरी. असे म्हटले जाते की भगवा रंग ज्ञान, त्याग, शौर्य, पवित्रता आणि सेवा याची प्रतीक आहे. जय हिंदू धर्माची मूलभूत घटकांपैकी एक आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यांच्या रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील ढोल या रंगाचे आहे. हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही रंग जो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो. म्हणजेच केशरी देखील अत्यंत शुभ रंग आहे. तर आपणाला माहितीच आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा अशुभ मानला जातो. कोणत्याही कार्यामध्ये किंवा शुभ कार्यामध्ये आपण काळा रंग वापरत नाही. परंतु मकर संक्रांतीला हा एकमेव सण असा आहे की या दिवशी आपण काळ्या रंगाची साडी ही आवर्जून घालतो. यावर्षी तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र किंवा काळ्या रंगाची साडी देखील नेसू शकता. त्यानंतर पाचवा रंग आहे तो म्हणजे पिवळा. जर आपण संक्रांती दिवशी पिवळा रंग धारण केला तर आपल्याला भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो. भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. तसेच पिवळ्या रंगामुळे आपला ग्रह देखील बळकट होतो. वास्तुशास्त्रानुसार
पिवळा रंग अहिंसा, प्रेम, आनंद आणि ज्ञानाच्या प्रतीक मानले जातात. शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि आध्यात्मिकतेचा देखील वाढवतो. विशेषतः हा रंग जर गुरुवारी परिधान केला तर आपल्याला त्याचे खूप शुभ परिणाम बघायला मिळत आहेत. परंतु संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केल्याने तो रंग या संक्रांतीला घालू नये. त्यानंतर जे काही उरलेले रंग आहेत त्यामध्ये आकाशी रंग असेल किंवा जांभळा रंग असेल तर त्या रंगाची देखील साडी आपण घालू शकता. पिवळ्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही, तर त्यामध्ये महत्त्वाचे रंग आहे. पिवळ्या रंगाची साडी संक्रांतीच्या दिवशी चुकूनही घालायची नाही किंवा तुमच्या एखाद्या अगदी लाल रंगाची साडी असेल आणि त्यावर पिवळ्या रंगाचा छटा असेल तर अशी साडी देखील आपल्याला संक्रांतीला घालायची नाही. एखाद्या साडीवर पिवळा ब्लाऊज मॅचिंग होत असेल तर असा ब्लाऊज देखील आपण घालायचा नाही. थोडक्यात संक्रांतीला पिवळा रंग घालू नका. दुसरी म्हणजे जी साडी तुम्ही मासिक धर्मामध्ये वापरली असेल ती संक्रांतीला पूजेच्या वेळेस घालायची नाही. आणि तिसरी साडी जी संक्रांतीला घालून जाऊ नये ती म्हणजे एखादा सुतक असेल. अशा काळामध्ये जर तुम्ही एखादी साडी घातलेली असेल तर अशी साडी देखील पूजेच्या संक्रांतीला पूजेसाठी दिवशी घालायची नाही. तसेच मृत व्यक्तीचे कपडेसुद्धा संक्रांतीच्या दिवशी घालू नये असं म्हटलं जातं. तसेच सुवासिनीच्या सणाला महिलांनी चुकूनसुद्धा सफेद म्हणजे पांढरा रंग परिधान करायचा नाही. विधवा महिला वापरत असतात म्हणून संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी यांचा दिवस असतो. तरी या दिवशी आपण सफेद रंगाची साडी घालायची नाही. तसेच सफेद रंगाचा ब्लाऊज देखील सफेद पिवळा रंगाचा ब्लाऊज देखील आपण घालायचा नाही. पिवळ्या रंगाच्या बांगड्या, पांढऱ्या बांगड्या, टिकली देखील लावायची नाही. संक्रांतीचाही नियम पाळावेत. प्रत्येक स्त्रिया हे बांगड्या भरत असतात. 16 शिंगारामध्ये बांगड्याचा समावेश असतो. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये बांगड्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे. संक्रांतीला स्त्रिया छान छान काठपदराच्या साड्या घालतात, पुसायला जातात, हळदी कुंकू करतात, तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये 2-2 तारीख होऊन काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजे. त्यातल्या तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा. कारण हिरवा रंग हा शुद्ध आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे असं सुद्धा म्हटलं जातं की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे तुमच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते, वाढ होते, म्हणजे त्याच्या पतीच्या आयुष्य वाढते. सर्व सौभाग्यवती स्त्रिया लाखेचा चुडा घालतात. त्यांना खूप ते अनसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा हातामध्ये लाखेचा चुडा घालण्याचा प्रयत्न करा. तो जास्त वेळ टिकत नाही, परंतु संक्रांतीच्या दिवशी आपण एखादा तरी लाखेचा चुडा हा अवश्य घालावा. तर मित्रांनो, हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.